ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर। माझ्याकडे समित सोबतच्या भेटीचे व्हिडिओ। अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। देशमुख खोटे नॅरेटिव्ह सेट करत आहेत। देशमुखांनी पुरावे दिल्यानंतर माझ्याकडील क्लिप्स उघड करेन। फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया। तर समित कदम यांचा बोलण्यास मात्र नकार। वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावं। भाजप आमदार परिणय फुकेंची मागणी। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहेत। जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आत्ताच का बोलत आहेत? संजय शिरसाट यांचा सवाल। शरद पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अजित पवार गटाचा आमदार तर चेतन तुबे शरद पवारांसोबत व्यासपीठावर। हा राजकीय कार्यक्रम नसल्याची तुपेंची प्रतिक्रिया। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेत सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका। पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदादांची माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आत्ता कळू लागलंय। अजितदादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। सरकार नीट सुरू असताना शिळ्या कढीला ऊत देण्याचं कारण नाही। अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित। आम्ही सन्मानजनक जागा लढणार। अजित पवारांची माहिती। महायुतीत अजित पवारांना 20 ते 22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। पृथ्वीराज चव्हाण सीएम असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे। संजय राऊतांचा आरोप। चंद्रकांत खैरेंनी आधी छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी मांडावी, मग बघू कोण कुणाला गाडणार आहे। संदीपान भुमरेंचं खैरेंना आव्हान। छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी खैरेंना मिळाल्यास त्यांचं मातोश्रीवरील वजन समजेल, अन्यथा त्यांचं वजन संपलं असा अर्थ होईल। संजय शिरसाट यांचा टोला। विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे फडणवीस अजित पवार यापैकी कुणीही मुख्यमंत्री नसणार। वेगळंच नाव समोर येईल। संजय राऊतांचा नेमका रोख कोणाकडे? प्रतिनिधींना एखादी गोष्ट मान्य असते पण जरांगींना मान्य नसते, त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला जरांगींनी यावं। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर आम्ही नाही, सरकार भूमिका बदलते। जरांगे चंद्रकांत पाटलांना उत्तर। पुण्यात मनसे 8 विधानसभा लढणार। हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल। मनसेच्या साईनाथ बाबर यांचं वक्तव्य। पुण्यातील पानशेत धरण 95% भरलं। धरणातून मुठा नदीत 4480 क्युसेकनं विसर्ग सुरू। जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील शिरोळा तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका। नृसिंहवाडीला पाण्याचा वेढा। कुरुंदवाडाला बेटाचं स्वरूप तर रस्त्यावर पाणी आल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला। रायगड आणि साताऱ्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरला येलो अलर्ट। महिला आशिया चषकाचा आज अंतिम सामना। गतविजेत्या भारताचं श्रीलंकेसमोर आव्हान। भारताचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय।